मला विचारलं तर मैंने पूरी मेरी ड्राइंग बुक ही दिखा दी थी मैम को क्या ड्राइंग की स्पेलिंग सांग ड्रॉइंगची स्पेलिंग आली मला BORROWING काय चाललंय तुमच्या दोघांचं? हा हा काय चाललंय? काय लिहितोय? असं खाली पाय पसरून आणि मग बघितलं की सगळं व्हिडिओ शूटिंग केलेली आहे मोबाईल मध्ये. मी सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. खोटं बोलत असला तर लगेच प्रूफ दाखवू का तुला? दाखवू का कसा अभ्यास चाललाय? ती सगळं पब्लिक बघत्यात तुझा अभ्यास बबल्या. आ टीचर पण बघत्यात तर म्हणत्याल काय शौर्य अभ्यास करतोय बारी पाय बी पसरून. आणि ह्या मॅडमला तर काय अभ्यासाचं घेणं देणंच नाही. केला अभ्यास गेला तेल लावत. इकडं काय फक्त ड्रॉइंग वरती लक्ष. कुलूप काय लागितलं या सर्कल बनवाय ते तुमच्याकडे ते गोल नाही का रे? ह्याच्यामध्ये येतं बघ कंपोशी मध्ये येतं. आम्हाला भेटायचं बघ ते गोल नाही का असते या त्याला काय म्हणतात रे? गोल स्केल का? स्केल नाही हा स्केल काहीतरी म्हणतात बाबा. ते कंपोशी मध्येच यायचं आम्हाला. ते नाही का तुम्हाला गोल हे करायला? त्याच्यामध्ये आहे ना सस्पेन्स टाकायची आणि असं गोल. जिओमेट्री कंपोस्ट मध्ये भेटतं. हा आम्हाला भेटायचं बाबा. आम्ही कंपोस्ट आम्हाला घेतली ना. हा फ्री मध्ये असं तुमच्या इकडे कंपोस्ट आता ते द्यायचं आमचं बाप्पू घेऊन आमचा लहानपणी आम्हाला 4थी 5वीला बाप्पू द्यायचा. 4थीला 5वीला घेतलं ना तर 5वी 6वी 7वी तेच 2-3 वर्ष एकच वापरायचं होतं आम्हाला. तुमच्यासारखं नाही की ह्या वर्षी घेतलं की चला बाबा दुसऱ्या वर्षी नवीन. 2 वर्ष वापरली. कधी वापरली 2 वर्ष? कधी वापरली कधी? ह्या वर्षी नवीन नाही घेतली. गेल्या वर्षीच नवीन एक घेतलेली ऑनलाईन माहिती ना ऑनलाईन मागवलेली एक. मग पहिली वाली कंपोस्ट होती ना पहिली ती 4थी चालवलेली आम्ही. खोटरडी एक नंबर. 2च कंपोस्ट आमच्याकडे. आणि तुझं काय चाललंय? बघू दे काय चाललंय. स्पेलिंग पाठ करतो. कुणाच्या स्पेलिंग? शाळेच्या पोरांच्या नाही का टीचरच्या? नाही कुणाच्या स्पेलिंग स्पेलिंग कसले स्पेलिंग का सांग की कसल्या पण टेस्ट होणार आहे ना एक्झाम. होय स्पेलिंगची टेस्ट होणार आहे. कसल्या स्पेलिंग म्हणजे कुणाच्या नावाच्या आहेत का कशाच्या आहेत? पोएम मधल्या. कशातल्या? पोएम मधल्या? लेसन मधल्या. होय बरं चालू दे यांचा अभ्यास आता. तर बघा अहो काय इकडे किती पसारा पडलाय. आता हा पसारा आहे ना बघू ना असं नका म्हणू. किती पसारा पडलाय आता पसारा. तर बघा आपलं बाहुबली आलेले आहेत पाण्याची बॉटल घेऊन. हे बघा बाहुबलींचं आगमन झालेलं आहे. तर पाण्याची बॉटल आम्हाला विकत आणायला लागते बरं का बिसलरी. कारण की इथं पाण्याचं प्रॉब्लेम म्हणजे प्यायचं पाणी खालून आणायला लागतं या. म्हणजे मी जी राहते ती दुसऱ्या मजल्यावरती राहते आणि खालून प्यायचं पाणी आणायचं म्हणलं ना तरी पाणी एवढं खराब असतं या. लय गढूळ पाणी येतं या. त्याच्यामुळं आहे ना आजारी पडतंय माणूस. म्हणून साठी मग मी काय करते म्हणजे आम्ही काय करतो बिसलरीच आणतो या. आणि आमच्या इकडे बिसलरी बघा दुकानात घेतली ना तर 50 रुपयाला आहे. आणि जी फिल्टर मधून नाही का आपण आणतो डायरेक्ट बॉटल आपली न्यायची आणि तिथून डायरेक्ट भरून आणायचं तिथं 30 रुपयाला आहे. तर मग आम्ही 30 रुपयावालीच घेऊन येतो या. आमच्याकडे गाडी नव्हती ना त्यावेळेस आम्ही आणायचो इथूनच आणायचो 50 रुपयावाली. पण आता गाडी आहे त्यामुळं आम्ही 30 वाली तिकडं जरासं थोडंसं लांब आहे बरं का तर घेऊन येतो. तर तुम्हाला तर बघा मी जे आपण वेळेस व्हिडिओ काढते आणि बोलते ना तर सगळी मायका बघून हसते.
आणि हसत्यात म्हणजे सगळे माझ्याकडेच बघतात की नक्की हिचा व्हिडिओ होऊ द्या, हिचा व्हिडिओ होऊ द्या, नंतर ने आपल्याला म्हणजे आवाज करायला गावल मोठ्याने, त्यामुळे ही सगळी शांतच एका मिरीला खुननी खुणावत्यात इकडं तिकडं. असं काय मागायचं म्हणलं काय म्हणलं तरी एका मिरीला तीनच येतं आमच्या घरामध्ये, म्हणजे 2 मुलं आणि दाखवत होते 2 मुलं आणि हे, तर ह्यांचं तिघांचंच खुणी चालली आहे. तर बघा आता हे पसाऱ्याचं मी तुम्हाला सांगत होते. तर हा पसारा जी आहे ना, तर माझे कपडेच आहेत, दुसरं काही नाही बरं का, पसारा कपडेच आहेत. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते, आज मी जरा तुम्हाला वेगळी दिसत असेल, म्हणजे युनिफॉर्म माझा वेगळा दिसत असेल. वेगळा म्हणजे हा स्वेटर आहे आणि हा माझा नाही बरं का, स्वेटर आहे का काय ती मला पण नाही माहिती, आर्याचा आहे. तर आर्याचं हे असं घातलेलं आहे, काय ग आर्या याला म्हणतात? काहीतरी म्हणतात ना याला, हुडी. हा हुडी काहीतरी, हुडी बाबा, हुडी म्हणतात, काहीतरी दुसरं म्हणतात, काय म्हणतात काय माहिती. तर ते आर्याचं घातलेलं आहे मी, आणि ह्याच्यावरती मी व्हिडिओ केलेले आहेत बरं का, आपल्या दुसऱ्या चॅनलवरती कॉमेडी व्हिडिओ करून टाकलेले आहेत. तर नक्की आपल्या दुसऱ्या पण चॅनलची भेट घ्या. तर चला आता आम्हाला स्वयंपाक करायचा, एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि नक्की एखादं छानसं कमेंट करा, आणि जे बी लोक चांगले कमेंट करतात त्यांचं मी मनापासून धन्यवाद करते. प्रत्येकांच्या कमेंटचं रिप्लाय मी नाही देऊ शकत, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. तर बघा परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही खूप छान कमेंट करताय. तर चला आता बाय बाय, एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.